प्रॅक्टिस सेट मधील नेक्स्ट क्वेश्चन आहे, जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स. म्हणजेच बघा, जावेदने बँकमध्ये डिपॉझिट जे रुपीज ठेवलेले आहे ते आहे 12,000 रुपीज. सो डिपॉझिट म्हणजेच काय, जी प्रिन्सिपल आहे ती आपल्याला दिलेली आहे 12,000 रुपीज. त्यानंतर ॲट 9 PCPA मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 9 PCPA. त्यानंतर आहे फॉर सम इयर्स. तर फॉर सम इयर्स म्हणजे स्पेसिफिक टाइम पिरियड आपल्याला दिलेला नाही. सो टाइम पिरियड माहिती आहे का? नाही. त्यानंतर काय आहे, अँड विड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. त्यानंतर जावेद काय करत होता, प्रत्येक वर्षाला त्याला जे इंटरेस्ट मिळत होतं या प्रिन्सिपलवर ते प्रत्येक वर्षाला विड्रॉ करत होता, काढून घेत होता. देन ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसीव ऑल टुगेदर 17,400 रुपीज. आणि जेव्हा हे जो टाइम पिरियड आपल्याला दिलेला नाही, पण तो टाइम पिरियड जेव्हा संपला ॲट द एंड ऑफ द पिरियड त्याला जे टोटल पैसे मिळाले ते होते 17,400 रुपीज. तर बघा शेवटच्या वर्षाचे काय आहेत, प्रिन्सिपल सुद्धा आणि इंटरेस्ट सुद्धा, म्हणजे त्याला आपण एकत्रितपणे म्हणणार अमाऊंट. सो अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 17,400 रुपीज. आणि जावेद प्रत्येक वर्षाला जो इंटरेस्ट होता तो काढून घेत होता, पण इंटरेस्ट किती आहे हे सुद्धा आपल्याला दिलेलं नाही आहे. सो इंटरेस्ट सुद्धा इथे नाही दिलेला आहे. त्यानंतर काय आहे, फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. तर स्टुडंट्सने आपल्याला विचारलेलं आहे की जावेदने त्याचे हे 12,000 रुपये बँकमध्ये किती वर्षासाठी ॲज अ डिपॉझिट ठेवले होते, तिथे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच टाइम पिरियड काढायचा आहे आपल्याला. आणि इंटरेस्ट सुद्धा माहित नाही आहे, सो आपण हा सुद्धा आधी काढणार. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, टाइम पिरियड इथे क्वेश्चन मध्ये काढायला सांगितलेला आहे आणि अमाऊंट माहित आहे, प्रिन्सिपल माहित आहे. तर या अमाऊंट आणि प्रिन्सिपल वरून आधी आपण इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो. सो इंटरेस्ट आपण फॉर्म्युला यूज करू शकतो, दॅट इज ए इज इक्वल टू पी प्लस आय. म्हणजेच अमाऊंट इज द ऍडिशन ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. तर बघा अमाऊंट दिलेली आहे, सॉरी अमाऊंट काय आहे 17,400 रुपीज. देन प्रिन्सिपल 12,000 आणि प्लस इंटरेस्ट. आता इंटरेस्ट माहिती आहे त्यामुळे इंटरेस्टच्या जागी आपण फक्त आय ॲज इट इज लिहिणार. आता इंटरेस्ट फाइंड करायचं म्हणजे आपण काय करणार, या 12,000 ला या साईडला आणावं लागणार आहे. सो 17,400 रुपीज. आता प्लस 12,000 त्याला जर इकडे आणलं तर ते मायनस 12,000 होणार. सो मायनस 12,000 इज इक्वल टू आय मीन्स इंटरेस्ट. आता यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5,400 रुपीज. हे काय आहे, इंटरेस्ट. आय मिळालेला आहे 5,400 रुपीज. याला जर आपण असं सुद्धा लिहू शकतो, आय इज इक्वल टू 5,400 रुपीज. तर स्टुडंट बघा, आता आय माहित आहे, पी माहित आहे आणि आर माहित आहे. सो आता आपण टाइम पिरियड काढू शकतो. सो त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार, इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100. तर बघा, या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण टाइम पिरियड म्हणजे टी काढू शकतो, बिकॉज आय पी आणि आरच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. सो इंटरेस्ट आता आपल्याला माहित नाही आहे, पण आपण त्यानंतर बघा जो इंटरेस्ट आहे तो आताच आपण फाइंड केलेला आहे, दॅट इज 5,400 इक्वल्स टू प्रिन्सिपल 12,000. तर मल्टीप्लाय बाय आर, आर आहे 9, टाइम पिरियड माहित नाही म्हणून टी लिहिणार, आणि डिवायडेड बाय आहे 100. तर बघा, आता टी आपल्याला फाइंड करायचं म्हणजे आता आपण काय करणार, 12,000 मल्टीप्लाय बाय 9 आणि डिवायडेड बाय 100 ला या साईडला शिफ्ट करणार. सो 5,400 डिवाइड मध्ये 100 आहे, सो मल्टीप्लाय मध्ये जाणार. दे 12,000 जाणार डिवाइड मध्ये आणि मल्टीप्लाय बाय 9 सुद्धा डिवाइड मध्ये, आणि इज इक्वल टू काय राहणार आता, टाइम पिरियड. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला टाइम पिरियड मिळेल. सो बघा, 0 0 कॅन्सल, या 0 सोबत हा 0 कॅन्सल, या 0 सोबत हा 0 कॅन्सल, 3 0 सोबत 3 0 कॅन्सल. त्यानंतर 9 ने जर आपण 6 ला मल्टीप्लाय केलं, डिवाइड केलं, तर 9 6 जा 54, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 6 मल्टीप्लाय बाय 10
अपॉन 12. त्यानंतर बघा 6 1 जा 6, 6 2 जा 12. तर 1 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 2. आता या 2 ने आपण 10 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10. म्हणजेच 1 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल्स टू काय आहे टी. त्यानंतर बघा 1 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 5. 5 काय मिळाला आहे टी. म्हणजेच इथे आपण लिहूया देअरफॉर टाइम पिरियड इज इक्वल टू 5 इयर्स. म्हणजेच जावेदने त्याचे 12,000 रुपीज बँकमध्ये ॲज अ डिपॉझिट 5 वर्षासाठी ठेवले होते. सो इथे आपण लिहू शकतो जावेद डिपॉझिटेड हिज मनी फॉर 5 इयर्स इन अ बँक.